अशी तसावे मावळ्यांची वर्तन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण अशा या महान राजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणात शिवरायांनी तोरणा किल्ला स्वराज्याचं तोरण रायगड प्रतापगड असे किल्ले जिंकले. निजामशाह, आदिलशाह, मोगल बादशाह या तिन्ही सत्तांशी लढावे शिवरायांनी मावळ्यांच्या जातीने हिंदी स्वराज्य स्थापन केले. अशा या पराक्रमी शिवरायांचा मृत्यू 3 एप्रिल मोबाईलमध्ये हरवलेले बालपण. मित्रांनो, बाळाच्या जन्मापासून ते सुजल व सज्ञान होईपर्यंतचा कालावधी म्हणजे बालपण. बालपण हे जीवनात एकदा येणारी व जीवन घडविणारी अवस्था असते. बालपणात ना असते कोणाची भीती, ना असतो कोणाचा त्रास, संवेदनशील मनात करतात सगळेच वास. ज्ञानाची ज्योत पेटवून ज्ञानाची मंदिरे खुली करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. रयते धर्माचे निर्माण करून स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरून रयतेचा आदर्श राजा घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ. हजारो वाहनात आपल्या उरात मायेची उजाळी दिली त्या मानवली सिंधुताई चंपा. या सर्व थोर माऊलींना माझा कोटी कोटी प्रणाम. विचार मंचावर उपस्थित मान्यवर राजहंसाप्रमाणे दूध आणि पाण्याची पारख करणारे या स्पर्धेचे सुज्ञ परीक्षक वर्ग आणि माझे ज्ञाते वक्ते आणि श्रोते हो. मी ईशा संपत देवडकर, शाळा विद्या मंदिर महत्वेची इयत्ता 2रीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी विचार मंचावर उभे आहे. अरे बाळा, उठ ना लवकर, तुझे रोजचे आहे बघ. कधी वेळेवर उठणार नाही असे शब्द का म्हणाले की लगेच करतो. उठा सकाळ झाली, आईची बडबड सुरू झाली. मित्र, सगळ्या उठायला किती कंटाळा असतो ना, पण आईची कटकट काही थांबत नाही. असं वाटते की आता ती खूप रागावली आहे. पण उठून जवळ गेलं की म्हणते, झोप झाली का बाळा? अशी माझी आई वरून काटेरी पण आतून रसाळ अगदी फणसासारखी. मित्र, माझा विषय तुम्हाला समजला असेल. आणि इतकं सुंदर नियोजन केलेलं होतं. हे नियोजन जवळजवळ अरविंद पाटील सर 1 महिनाभर तरी या नियोजनामध्ये होते आणि त्या नियोजनाचं खरं यश आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतं आहे. उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. मी ज्या गटाचं परीक्षण केलं तो गट क्रमांक 3 आहे. तो गट 6वी आणि 7वीचा होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 45 आम्ही रमून गेलेलो होतो आणि ही सुंदर सुंदर फुलपाखरे आमच्यासमोर सुंदर सुंदर आपले शब्द व्यक्त करत होते आणि त्या शब्दाने आम्ही मंत्रमुग्ध झालेलो होतो. आणि प्रत्येक फूल, प्रत्येक कळी सुंदर असं बोलत होते आणि आम्हाला भारावून टाकत होते. प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, शिक्षिका आणि पालक हे अगदी उत्साही वातावरणात आलेले होते. आमच्या टीममध्ये 90 स्पर्धक होते आणि आम्ही या 90 स्पर्धकांचे परीक्षण करत असताना प्रमोद सर 3 तास आम्ही काही जाग्यावरून उठलो नाही. सृजनशील बुद्धीला अनिरुद्ध संचार करायला लावणारी शिक्षण क्षेत्रामध्ये अनंत आव्हाळं आहेत. हीच अनंत आव्हाळं पेलताना, समस्यांच्या गर्दीत झुंजताना प्रतिभा ज्यांच्या मस्तकात कडाडते असा महाकवी म्हणजे शिक्षक असं म्हटलं जातं. आणि याच शिक्षकांच्या प्रश्नासाठी न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड ही ब्रीदवाक्य अंगीकारत आयुष्यभर संघर्ष करणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि याच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शाखा कागलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की साहित्यामधला माझा पिंड आहे. 10 कादंबऱ्या आहेत. त्याच्यातली 5 पुस्तकं मी पालकांसाठी आणि मुलांसाठी लिहिलेत. त्यातली 4 पुस्तकं माझी मुलांचं वक्तृत्व कसं असावं, कसं बोलावं, मुलांनी भाषणं कशी करावीत, कथाकथन कसं करावं याच्यावरती माझी 4 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि म्हणून मी सांगू इच्छितो, मी तोंडकर सर बघितलं
मला वाटतं 176 मुलं काहीतरी त्या गटामध्ये होती. सकाळी 11:15 स्पर्धा सुरू केली. मी अरविंद पाटील सरांना म्हटलं की सर मला वाटतं की थोडीशी अनेक 2-4 मुलं म्हणजे 25 मुलं जर आणली असतात कदाचित आपलं वर्ल्ड रेकॉर्ड झालं असतं म्हटलं मी. ते परीक्षण करता करता वेळ कुठे गेला आणि काय गेला आम्हालाही समजलं नाही. कंटिन्यू 4.5 तास आम्ही एकाच खुर्चीवरती सर बसून होतो. मी सर्वप्रथम सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं विशेष असं कौतुक करतो की एवढा मी वेळ कुठल्या स्पर्धेला दिलेला नाही की नंबर काढण्यासाठी. अगदी थोड्या मार्गांच्या मध्ये या मुलांच्या मध्ये रस्सीखेच होती. आणि म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, ज्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतला ती सर्व मुलं या स्पर्धेतली विजेते आहेत. सर्व मुलं विजेते आहेत. अरविंदची तळमळ अशी होती की त्यावेळी तो शिक्षक म्हणून रुजू झालेला नव्हता आणि फक्त D.Ed झालेला तरी सुद्धा जिल्हास्तरीय या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन कौलगे शाळेत त्याने केलेलं होतं. आणि त्यामुळं अशा स्पर्धा आयोजित करणं किंवा काय ह्या गोष्टी ह्या पहिल्यापासूनच त्याचा म्हणजे छंद आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून हा एवढा मोठा त्यानं हा घातलेला घाट खरोखरच खूप खूप कौतुकास्पद आहे. आणि खरोखरच अरविंद पाटील, श्रीकांत गायकवाड, खरोखरच तुम्ही जे काम हे सगळं तुमच्या टीमने केलेलं आहे खूप खूप कौतुकास्पद आहे. आणि तुम्हाला जी पाठबळी मिळालेली आहे, भाना चव्हाण सर असतील किंवा DM कुंभार असतील आणि त्यांचे सहकारी सर्व या टीमनं जे सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जी आपण भाषणं ऐकली 2-3 ही खूप चांगली आपल्याला इथं ऐकायला मिळाली. सांगण्याचा उद्देश काय या ठिकाणी तर अशा पद्धतीची प्रेरणा या कमी वयामध्ये, लहान वयामध्ये ज्या वेळेला मुलांना मिळते तिथंच त्यांना कुठंतरी एक पुढचं ध्येय सापडतं. आणि निश्चितच आता या ठिकाणी आपल्याला समजून येईल की पुढच्या भविष्यातील वक्ते कागल तालुक्यातील आज परीक्षकांना पाहायला मिळाले. खरोखरच त्यांना पुढं चांगलं मोटिवेशन मिळेल. तुम्ही फार नशिबवान आहात की तुमच्या पोटी एका अत्यंत सुंदर मूल जन्माला आलंय. कारण आपल्याला माहिती असेल की 2 मेंदू असतात, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. जी उजव्या हाताची असतात त्यांचा डावा मेंदू जास्त कार्यान्वित असतो आणि जी डावकुरी असतात त्यांचा उजवा मेंदू जरा फास्ट असतो. मात्र जी यापेक्षा वेगळ्या कलेमध्ये असतात, मग तबला असो, सुरपिटी असो, गायन असो किंवा वक्तृत्व असो, यामध्ये जर मुलं गेली तर ती दोन्ही मेंदू त्यांचे कार्यान्वित होतात. आणि त्यामुळं असं तुम्ही करताय. आणि हे करत असताना तुमचे रिटेक किती झाले असतील हे मला वाटतं हे गेले 8-10 दिवस तुमचे किती रिटेक झाले असतील हे मी विचार करत होतो. कारण प्रत्येकाचं वक्तृत्व खूप छान होतं. तुम्हाला मी मगाशी म्हटलं की खूप छान मुलं तुमच्या पोटी जन्माला आले आहेत. त्यांचं निरीक्षण करा, त्यांना काय आवडतंय भविष्यामध्ये. म्हणजे काय होतं की अलीकडं बऱ्याचदा आपल्याकडं पोपटपंच ज्ञान होतं. परीक्षार्थी विद्यार्थी घडवले जातात, तर परीक्षार्थी विद्यार्थी न घडवता ते ज्ञानार्थी कसं होईल याकडे लक्ष द्या. तुमच्या लेकराचं कुठीकडं कल आहे त्याची जाणीवपूर्वक लक्ष द्या. त्यांच्याजवळ ती जबरदस्त ताकद आहे हे तुम्ही शोधलंय. मात्र त्याला योग्य मार्ग देणं आणि त्याला दिशा देणं हे सुद्धा प्रत्येक वळणावर, कारण ही कुमार अवस्था येते, नंतर तारुण्य अवस्था येते. तारुण्य अवस्थेमध्ये तर अनेक गोष्टी त्या मुलाला, त्या लेकराला, त्या मुलीला खुणावत असतात. आणि त्यावेळी खऱ्या भक्कम आईची आणि खऱ्या भक्कम बापाची गरज असते. आणि त्याच वेळी मूल काय होतं, इकडं तिकडं सरकतं.
आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं तुला आता मी सगळं केले, कपडे दिलेत, मोबाईल दिला, हे दिले असं म्हणून चालत नाही. ज्यावेळी गरज असते त्यावेळी तुम्ही भक्कमपणे पाठीशी उभं राहणं आणि 24 तास त्याचं निरीक्षण करणं आणि त्याला योग्य मार्गदर्शन करणं हे प्रत्येक मुलात, प्रत्येक पालकाची गरज आहे.